या बायकांचं ना काय सांगता येत नाही हो. अहो कुठं कधी काय बोलतील याचा नेम नाही बघा. हो पण काय झालं तरी काय? अहो ती मला म्हणते की रामायणात जानकी होती. मी तिला म्हटलं नाही सीता होती. आता तुम्हीच मला सांगा जानकी का सीता? अहो राम जेव्हा वनवासात होता तेव्हा रावणानं तिला पळवली. बरोबर आहे. त्यावेळी राम त्या हरिण मारण्याच्या मागे होता आणि ती संधी साधून रावणाने तिला पळवली. आता खरं सांगायचं म्हणजे ते हरिण सोन्याचं नव्हतंच. मग तो मोठा राक्षस होता. हा आणि ती संधी साधूनच त्याने पळवली. त्यावेळी हा राम त्याच्या भावाबरोबर पूर्ण जंगलात सीते 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 म्हणून हाका मारत फिरत होता. अहो मी बघितलं प्रत्यक्षात. हा माझ्या डोळ्याने बघितलं टीव्हीवर. सीता का जानकी सांगा तुम्ही मला. त्याचं काय ते रामायण बघितल्याशिवाय मला काही सांगता येणार तू बघा नाडकर्णी कवी म्हणता येत आहेत. शीघ्र कवी आहेत. एखादी शीघ्र कविता करतील त्यापेक्षा काम करूया. चला निघूया. मला बघून पळताय का? नाही तसं नाही. मला बघून पळताय? पळा पळा पुढे पोट पडेल. पळा पळा पोट पुढे पडेल तो आणि बकरा त्याला घसरून पडेल तो. पळून पळून पडणार. पळून पळून पडणार कुठे? कवितेमध्ये नाडकर्णी शिवाय पर्याय आहे कुठे? क्या बात आहे. क्या बात. कशी वाटली? कशी वाटली? काय पळताना कुठली काय सुचली? काय माणूस आहे. स्वतःची स्वतःच स्तुती करतो. अहो तसं नाही. साधी सरळ येऊ का जवळ थोडं कळल्यासारखं वाटलं म्हणून म्हणाल. मला वाटतं आपण आता निघावं. जाऊया. कंटाळा आलाय. अरे माणसा तू निरस असा. घाबरू नका. ही कविता आहे कविता. नाही पण ही कविताच आहे ना. आम्हाला वाटलं तुम्ही आमच्यावर चिडलात की काय. नाही अरे मानवा तू निरस असा. अहो एवढी कवितेत दाखवा ते मिळवलं. का रे मानवा नवा वा. अरे का रे मानवा नवा नवा वा वा वा. अच्छा इम्प्रुव्हमेंट. अहो ती इम्प्रुव्हमेंट नव्हती. इको होता इको. समज. का रे मानवा वा वा वा. आपण वावा म्हणत नाहीये ना म्हणून बहुतेक वावा म्हणतो स्वतःच. बरोबर. नाही आहे. ऐकणारे असे दर्दी भेटले ना किंवा असे उत्स्फूर्त कविता सुचते. ते राहू द्या. हो पण कविता तर ऐकवा. हो. अरे मानवा तू निरस असा. अरे मानवा तू निरस असा. अहो एकच वाक्य आम्ही किती वेळा ऐकायचं. वेळ समजलात का तुम्ही आम्हाला? त्यात काय समजायचं? मी काय बोललो का? मी बोलला नाही तो. तुमचा बोलण्याचा रोग तोच होता. नाही कुठे काय नाही बोलायचं. एक शब्द नाही बोलायचा. अहो अत्याचाराची सीमा करता तुम्ही लोक. तुमच्या कविता लोकांनी ऐकाव्यात म्हणून. काय त्या सळ्या कविता याला तुम्ही नवकविता म्हणता? नवं तसं तुम्हाला गप्प बसा. वाटलं होतं आज तरी चांगल्या कविता ऐकवतील पण पुन्हा तेच. गप्प बसा तुम्ही. याला ना चांगला खुंटीला उलट टांगूया. हो मी काय. गप्प बसा तुम्ही. माझ्या डोक्याची वाट लावून येणार माझ्या. याला आता नाही सोडायचा. याला फटकेच देऊ आता. माझं गप्प बस. आणि खालून चांगली मिरचीची धुरी देऊया म्हणजे याला कळेल की अशा फालतू कविता कशाबरोबर खातात ते. माझ्या डोक्याचा कचरा केला याने. माझं गप्प बस तू. नाडकर्णी काका तुम्ही इकडे कसं काय तुम्ही? अरे हो काय करताय? बोला काहीतरी बोला हो तुम्ही. नाही मला असं वाटतंय तोंड आले. अहो काहीतरीच काय तोंड कसं येईल? अहो तिथं जन्मापासून असतं काय.
माणसाचे डोळे लाल झाले ते आपण कसं म्हणतो डोळे आलेत, तसं यांचं तोंड लाल झालं असेल म्हणून तोंड आलं. कळलं? मला वाटतं त्यांना तिकडे जायचं असेल. शी! हो, लवकर जा. बर, एक मिनिट. तो पाय ना तो खाली घ्या. टाका. व्हेरी गुड. टाका. उतरला. एवढं सोपं होतंय. बोला. काय हो एवढे नटून तटून कुठे चालतात? काय घाणेरडा वास मारतोय हो. काय घाणेरडा वास येतोय हो. त्यापेक्षा गटाराचा वास बरा. त्या नावाखाली डुप्लिकेट माल विकायला लागले की काय? एकाची वाढ कोणाची कुठली मोरीची आणि शोभतं का तुम्हाला या वयात? हे आपण यांच्या स्टॉलला सांगूया. चल. एका प्रोड्युसरची वाट बघतोय. प्रोड्युसर तुम्हाला भेटायला का हो? कशाला? माझ्या कवितांवर चित्रपट करणार आहे. कवितांवर चित्रपट म्हणजे तमाशा प्रधान असेल. तो माझ्या कवितांवर एक आशय प्रधान चित्रपट बनवणार आहे. तसा मी आशेवर. अहो तुम्ही आशेवरच जगणार मरेपर्यंत. माझ्या कलेची कदर नाही आहे तुम्हाला कळेल. माझ्या कवितांवर जेव्हा चित्रपट निर्माण होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल. हे बघा, तो प्रोड्युसर आणि निर्माता ह्या स्पॉटवर आला तर माझ्या स्पॉटचा त्याला पत्ता ऍड्रेस तुम्ही सांगायचा. ओके? हो काका, प्रोड्युसर आणि निर्माता पत्ता आणि ऍड्रेस एकच असतं. काहीतरी एक बोला. दोन चित्रपटांची दोन नावं. माझ्या त्या प्रोड्युसरला हा स्पॉट आणि माझा स्पॉट बरोबर सांगितला तर तुम्हाला मी मॉब मध्ये घेतो. ओके? वेगळंच वाटतं. हो याचं बिनसलेलं दिसतंय मला. अहो यांच्या आपण मराठी कविता ऐकल्या, हिंदी ऐकल्या, इंग्रजी ऐकल्या, पण आज काहीतरी वेगळंच वाटतंय. होय. आपण पळालो कधी ते पळाले. हो ना.